एम.जी. शहा विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली येथे 13 व 14 डिसेंबर रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव अतिशय उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे उद्घाटन चंदूलालजी ओसवाल यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली। त्यानंतर शालेय विद्यार्थिनींनी मंगलाचरण व स्वागतगीत सादर केलं। अतिथी परिचय व प्रास्ताविक उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे यांनी केले। क्रीडा ध्वजपूजन प्रथमेश करगावे यांच्या हस्ते तर क्रीडा ध्वजारोहण मुख्याध्यापक गोमटेश बेडगे यांच्या हस्ते संपन्न झालं। तर क्रीडा ज्योत प्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदूलालजी ओसवाल यांच्या हस्ते करण्यात आले। प्रमुख अतिथींचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व समजावले। खेळ शारीरिक आरोग्यासाठी किती आवश्यक आहे तसेच मानसिक आरोग्यासाठीही ते कसे फायदेशीर आहे हे स्पष्ट केलं। महेंद्र परमार यांनी आपल्या मनोगतामध्ये खेळात हार-जीत असते, परंतु हारूनही निराश होऊ नये आणि जिंकल्यानंतर अहंकारी बनू नये हे सांगितले। यानंतर व्हॉलीबॉल व कबड्डी मैदानाचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले। 2 दिवसांमध्ये सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकार अतिशय उत्साहात संपन्न झाला। यामध्ये सांघिक खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल तर वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये धावणे, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक खेळामध्ये विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला। आभार क्रीडा अध्यापिका वैशाली पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन वैशाली पाटील व आशुतोष भणवाडे यांनी केले। या कार्यक्रमासाठी प्रशालेचे पर्यवेक्षक नेमिनाथ बाळेकाई, तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई व व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले तसेच सर्व अध्यापक, अध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज।